या ठिकाणी महाराष्ट्राची खाकी वर्दी महाराष्ट्र पोलीस अर्थातच सर्वांनी श्रीयुत PSI गोविंदजी बास्टे साहेब, त्याचप्रमाणे राठोड साहेब आणि सांगळे साहेब आपणास विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावरती या. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाचे परीक्षक गायनाचार्य स्वर अलंकार हरिभक्त पारायण श्री महेश्वरजी भगुरे गुरुजी आपणास विनंती आहे कृपया आपण स्थानापन्न व्हा. तसेच या आजच्या कार्यक्रमाचे दुसरे परीक्षक अनंतजी शिवणाय माऊली आपणास देखील विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. सर्व सभासदांना विनंती आहे आपण व्यासपीठासमोर देखील खुर्च्या लावून घ्यायच्या जेणेकरून आपले सर्व या ठिकाणचे हितचिंतक सर्व भजनप्रेमी त्या ठिकाणी आसनस्थ होतील. सर्व सभासदांना विनंती आहे थोडंसं आपण जलद गतीने घेऊया. आपल्याला यानंतर एक महत्त्वाचा असा कार्यक्रम अर्थातच या सोहळ्याच्या आणि भजन स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी पार पडायचा आहे. ऋषालीताई पाटील कृपया आपण व्यासपीठावरती या. आपला सन्मान होतोय. त्याचप्रमाणे बांद्रे वहिनी आणि जोशी वहिनी आपणास देखील विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावरती या. आजच्या दिवसामध्ये ज्याने लाईव्ह या स्पर्धेचं टेलिकास्ट केलं त्या यूट्यूब चॅनेलच्या सर्व ऋषालीताई पाटील यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतो आहोत. विनंती करतोय आदरणीय अरविंदजी मोरे माऊली आपण आपल्या शुभ हस्ते ताईंचा या ठिकाणी सन्मान करावा. आजच्या या सोहळ्याकरिता सर्वच मान्यवरांना विनंती करतोय गायनाचार्य स्वर अलंकार महेश्वरजी माऊली या ठिकाणी विराजमान झालेले आहेत. त्याचप्रमाणे PSI अधिकारी गोविंदजी बास्टी साहेब, त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत राठोड साहेब आहेत. सांगळे साहेब आपणास विनंती करतोय कृपया आपण व्यासपीठावरती या. तसेच अशा या स्पर्धेचे परीक्षक अनंत शिवणाय माऊली आपणास देखील विनंती आहे आपण स्थानापन्न व्हा. श्री संत सेवा भजन सामाजिक संस्था या संस्थेचे सर्व कार्यकारिणी सभासद अर्थातच अध्यक्ष सचिव आणि खजिनदार आपण सगळ्यांना विनंती करतोय आपण कृपया प्रेमपूर्वक सर्वांना व्यासपीठावरती या. लवकरच या, आपल्याला वेळेला फार महत्त्व आहे. त्याचप्रमाणे कळंबे महाराज त्याचप्रमाणे नितेशजी धुळप माऊली आपणास विनंती राहील कृपया आपण व्यासपीठावरती या. श्री संत सेवा भजन सामाजिक संस्था महासंघ या संघाचे सर्व कार्यकारिणी अध्यक्ष सचिव खजिनदार आपणा सगळ्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. त्याचप्रमाणे शिवाजी भाणत माऊली आपणास देखील विनंती राहील कृपया आपण व्यासपीठावरती या. नितेशजी धुळप माऊली आपण देखील या. त्याचप्रमाणे रुपेशजी हातणकर माऊली आपल्यास विनंती करतोय आपण व्यासपीठावरती या. त्याचप्रमाणे शाहीर संजयजी रसाळ माऊली आपणास विनंती आहे आपण देखील लगेचच व्यासपीठावरती या. आजचा हा श्री समर्थ कृपा भजन मंडळाचा भव्य दिव्य असा 16वा वर्धमान दिनी सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. आणि या आजच्या दिवसाचं एक शेवटचं पर्व या ठिकाणी संपन्न होते. अर्थातच बक्षीस वितरण सोहळा जी दिवसभरामध्ये रेल्वे प्रवासी भजन स्पर्धा पार पडली. त्याचप्रमाणे आदरणीय कृष्णाजी सुर्वे माऊली आपणास विनंती करतोय कृपया आपण व्यासपीठावरती या. आपण या ठिकाणी सन्मान करतो आहोत मच्छिंद्रजी जाधव साहेब, साहिलजी पवार माऊली, त्याचप्रमाणे गौरवजी साळुंके माऊली आपणास विनंती करतोय कृपया आपण व्यासपीठावरती या. त्याचप्रमाणे आदरणीय संदीपजी कासरुंग माऊली आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावरती या.
श्री समर्थ कृपा भजन मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती करतोय, आपण रंगमंचासमोर खुर्च्यांची व्यवस्था लगेचच करायची आहे, जास्त विलंब नको आहे. उपस्थित मान्यवरांच्या या माध्यमामुळे सगळ्यांचंच मनापासून स्वागत करतो. आपण सर्वजण खऱ्या अर्थानं या शेवटच्या पर्वामध्ये आपण सकाळपासून बराचसा वेळ या ठिकाणी दिलेला आहात, परंतु आजचा सोहळा मित्रांनो सोनियाचा सोहळा आहे. हा सोनियाचा दून वर्षभरातून एकदा येत असतो आणि या सोहळ्याचे तुम्ही सर्वजण पाईक झालेला आहात, सर्वजण साक्षीदार झालेला आहात आणि खऱ्या अर्थानं आपल्या या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आणि उपस्थितीमुळे या कार्यक्रमाची आपल्याला शोभा वाढताना दिसते, भव्यता वाढताना दिसते. उपस्थित मान्यवरांचा आपण या ठिकाणी जे हितचिंतक आहेत, देणगीदार आहेत, त्यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय. अक्षयजी शिंदे माऊली, आपणच विनंती राहील आपण व्यासपीठावरती या. अक्षयजी शिंदे माऊली. आपण या ठिकाणी लगेचच इथल्या कार्यक्रमाला सुरुवात करतो आहोत. व्यासपीठावरती विविध क्षेत्रातील ही सर्व व्यक्तिमत्वे आहात आणि आज आपण पाहतोय श्री समर्थ कृपा भजन मंडळ उपरोक्त मंडळाच्या वतीनं आजचा हा भव्य दिव्य आणि सगळ्यांच्या आठवणीत राहणारा एक अविस्मरणीय सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. आपण दिवसभरामध्ये अनेक व्यक्तिमत्व, अनेक मान्यवर या कार्यक्रमाच्या स्थळी भेट देऊन गेले, आपण प्रत्येकाचा पाहुणचार केलेला आहे, परंतु या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सगळ्याच मान्यवरांचा या ठिकाणी आपण सन्मान करतो आहोत. सर्वप्रथम आपण या ठिकाणी सन्मान करूया. आजच्या या कार्यक्रमाला सन्मान्य उपस्थिती सन्मान्य श्रीयुत PSI गोविंदजी बास्टे साहेब खास हा कार्यक्रम पाहण्यासाठी उपस्थित होते आणि खऱ्या तर ही आपल्या महाराष्ट्राची खाकी वर्दी आहे. साहेबांचं या ठिकाणी सन्मान करतोय. त्याचप्रमाणे PSI सांगळे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. मी विनंती करतोय श्री समर्थ कृपा भजन मंडळ आपण लगेचच या मान्यवरांचा आपण यथोचित सन्मान करून घेऊ. समर्थ कृपा भजन मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, कृपया आपण व्यासपीठावरती या. श्री समर्थ कृपा भजन मंडळ, चला आपण हा शेवटचा क्षण आहे. आजचा दिवस आपणा सगळ्यांसाठी फार महत्त्वाचा आहे आणि या दिवसाला आपण एक वेगळ्या अर्थाचं प्रारूप आपण या ठिकाणी निर्माण केलेलं आहात. या ठिकाणी PSI साहेबांचा सन्मान झालेला आहे. त्याचप्रमाणे सन्मानित सांगळे साहेब आपण आजच्या या कार्यक्रमाला ज्यांची सर्वांनी अशी उपस्थिती होती आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं परीक्षण झालं, आदरणीय गणेशजी धाडवे माऊली आपण कृपया व्यासपीठावरती या. गणेशजी धाडवे माऊली ज्यांनी आपल्या मधुर गायनानं आणि खऱ्या अर्थानं सकाळपासून शेवटपर्यंत ज्यांनी या स्पर्धेचं सुंदररित्या असं परीक्षण केलं, ते गायनाचार्य स्वर अलंकार हरिभक्त परायण श्री महेश्वरजी महाराज भगुरे गुरुजी माऊलींचा आपण या ठिकाणी सन्मान केलेला आहे. परंतु माऊली आपण या ठिकाणी आज शेवटच्या क्षणापर्यंत थांबलेला आहात. नक्कीच आपलं पुढे एकदा शाब्दिक सुमनानं मनापासून स्वागत करेन. त्याचबरोबर त्यांच्या समवेत ज्याने परीक्षण म्हणून एक महत्त्वाची अशी भूमिका बजावली ते आमच्या या नालासोपारा विरार शहराचे सुपुत्र आणि अर्थातच याच रेल्वे प्रवासातून गाता गाता परीक्षकपर्यंत त्याने एक मजल मारलेली आहे. ही बाब तुम्हा आम्हा सगळ्यांसाठी अभिमानाचे आहे. अर्थातच आदरणीय सन्माननीय अनंतजी शेवणाय माऊली यांचा देखील सन्मान झाला आहे, परंतु आपला पुढे एकदा शब्द सुमनानं मनापासून स्वागत करेन. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील ख्यातनाम वादक मृदुंग महामेरू आदरणीय हरिभक्त परायण श्री कृष्णाजी महाराज भोरकडे माऊलींचा देखील या ठिकाणी सन्मान झाला आहे. परंतु आज आपण या शेवटच्या क्षणापर्यंत हा कार्यक्रम पाहताय आणि या कार्यक्रमाची साक्षीदार आहात, त्याबद्दल तुमचे मनापासून स्वागत करेन. त्याचप्रमाणे या कार्यक्रमामध्ये ज्यांचं महत्त्वाचं आणि मौलिक असं सहकार्य आहे ते आदरणीय संदीपजी कासरुंग माऊली. खऱ्या अर्थानं त्यांच्या सौजन्यानं हा कीर्तन सोहळा मित्रांनो या ठिकाणी पार पडला. त्या साहेबांचं
आमच्या या रायगड भूमिपुत्राचं मी आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मनापासून स्वागत करेन. माऊलींचं आपण या ठिकाणी हरिभक्त परायण विशालजी महाराज खोडले यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान केलेला आहे. परंतु माऊली आपलं हे जे सहकार्य ह्या मंडळाच्या कायम मनात आणि हृदयात कायम राहणार आहे, त्याबद्दल आपले पुढे एकदा आभार. सन्माननीय राजाजी धोकटे माऊली, आपणास विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावरती या. डहाणू ग्रुप रात्र 8:20 गाडीचे सर्व सभासद या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणास विनंती करतोय कृपया आपण व्यासपीठावरती या. सन्माननीय अरविंदजी मोरे माऊली, आपण लगेचच इथल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. उपस्थित सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत करतोय. सर्व अतिथींना विनंती करतोय कृपया आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. पुढे एकदा सगळ्याच मान्यवरांचं आम्ही स्वागत करेन. हा सोहळा यशस्वी आणि यादगार करण्याकरिता आपल्या या सगळ्या मान्यवरांचं या सभागृहाला या एका भव्य दिव्य सोहळ्याला आपला चरणस्पर्श होतोय आणि खऱ्या अर्थानं याच माध्यमातून या कार्यक्रमाची आपल्याला भव्यता वाढताना दिसते. यानंतरचा आपण पहिला सन्मान या ठिकाणी घेतो आहोत. हरिभक्त परायण आनंदजी महाराज कळंबे. आपण सर्वप्रथम सन्मान घेतोय आदरणीय सुनीलजी कदम माऊली, आपणास विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावरती या. सुनीलजी कदम माऊली. आपण सर्वप्रथम या ठिकाणी सन्मान करतो आहोत हरिभक्त परायण आनंदजी महाराज कळंबे यांचं कार्य फार महान आहे आणि ते श्री संत ज्ञानेश्वर माऊली हरिभक्त प्रासादिक या सामाजिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांना आपण या आजच्या या पुरस्कार दरम्यान त्यांचा आपण यथोचित गौरव करत आहोत. श्री समर्थ कृपा भजन मंडळाच्या या 16व्या वर्धपान सोहळ्यामध्ये त्यांना आपण एक उत्कृष्ट निवेदक, हरिकीर्तनकार आणि समाजसेवक या माध्यमातून त्यांना एक मोलाचा आणि मानाचा पुरस्कार त्यांना आपण देऊन या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करतो आहोत. महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेत आपण रेल्वे प्रवासात भजन कलेच्या अवीट गोडीतून आपलं नाव आणि या कीर्तन सभेतून नाव आपण अनेकांना परिचित केलेलं आहात आणि खऱ्या अर्थानं आपल्या या कार्याचा अभिमान श्री समर्थ कृपा भजन मंडळाला आहे. मी विनंती करतोय या कार्यक्रमाला सन्मान्य उपस्थिती आदरणीय भगुरी गुरुजी आणि त्याचप्रमाणे सांगळे साहेब आपल्या शुभ हस्ते या व्यक्तिमत्वाचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान गौरव करू. एकदा जोरदार टाळ्या आपण स्वागत करूया. मी मगाशी म्हटलं होतं की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात पुरस्कार हा त्या व्यक्तीला एक वेगळी प्रेरणा, एक वेगळी ऊर्जा देत असतो आणि खऱ्या अर्थानं आनंदजी महाराज कळंबे यांच्या जीवनातील हा एक पुरस्कार नक्कीच त्यांच्या येणाऱ्या वाटचालीसाठी एक प्रेरणादायी ठरताना दिसेल. सर्वांनी श्रीयुत हनुमानजी तावडे माऊली यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतो आहोत. मी विनंती करतोय या कार्यकर्त्यांना श्री संत सेवा भजन सामाजिक संस्था महासंघ या संघाचे अध्यक्ष पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करतो आहोत. हां,
मनीषजी अय्यर माऊली कृपया आपण व्यासपीठावरती या. मनीषजी अय्यर माऊली. त्याचप्रमाणे नितेशजी धुळप माऊली आपणास देखील विनंती आहे, कृपया आपण व्यासपीठावरती या. त्याचप्रमाणे हरीशजी साळुंखे माऊली आपणास विनंती आहे, कृपया आपण व्यासपीठावरती या. त्याचप्रमाणे राम उतेकर माऊली आपणास विनंती आहे, कृपया आपण व्यासपीठावरती या. श्री संत सेवा भजन सामाजिक संस्था, त्याचप्रमाणे श्री संत ज्ञानेश्वर माऊली रेल्वे प्रवासी भजन सामाजिक संस्था, ह्या दोन्ही संस्था अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. त्याचबरोबर श्री संत सेवा भजन सामाजिक संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय शिवाजी पाटील साहेब यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करतो आहोत. मी विनंती करतो आहे अरविंदजी मोरे माऊली आपण या ठिकाणी साहेबांचा यथोचित सन्मान करावा. सन्माननीय शिवाजी पाटील साहेब यांचं कार्य फार चांगल्या पद्धतीचं आहे. सामाजिक सेवेमध्ये सातत्याने ते कार्यतत्पर असतात आणि खऱ्या अर्थानं या भजन कलाकारांसाठी त्यांचं योगदान अतुलनीय आहे. त्याचप्रमाणे श्री संत सेवा भजन सामाजिक संस्था महासंघ या संस्थेचे विद्यमान सचिव आदरणीय विनोदजी चव्हाण माऊली यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतो आहोत. मी आपणास विनंती करतोय प्रणव माऊली, बापू माऊली आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा. विनोदजी चव्हाण माऊली यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय. एक उत्कृष्ट पत्रकार आणि श्री संत सेवा भजन सामाजिक संस्था महासंघाच्या या कार्यकारिणीवरती सचिव पदावरती अतिशय चांगल्या पद्धतीने ते काम करत आहेत. माऊलींचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी मनापासून स्वागत करेन. आदरणीय प्रेमनाथजी गुरव माऊली यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतो आहोत. मी विनंती करतोय कार्यकर्त्यांना आपण त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करावा. सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, कृपया आपण जलद गतीने हा कार्यक्रम आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करूया. आपल्या सगळ्यांचं सहकार्य फार अपेक्षित आहे. यानंतरचा सन्मान आदरणीय शिवाजी बाणत साहेब यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. मी कार्यकर्त्यांना विनंती करतोय, कृपया आपण साहेबांचा या ठिकाणी सन्मान करावा. आदरणीय शिवाजी बाणत साहेब एक उत्कृष्ट डफली वादक देखील आहेत आणि खऱ्या अर्थानं सामाजिक कार्यामध्ये देखील आपलं साहेब योगदान महत्त्वाचं आहे. खऱ्या अर्थानं आपण एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहात. आपला या ठिकाणी मनोभावे मी सन्मान करेन. त्याचप्रमाणे पुढील सन्मान आदरणीय मनीषजी अय्यर साहेब यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. साहेब आपण हा सन्मान आवर्जून स्वीकारवा आणि या सोहळ्यासाठी त्यांचं विशेष असं सहकार्य होतं. मनीषजी अय्यर साहेब आपला या ठिकाणी कृतज्ञतापूर्वक सन्मान करतो आहे. श्री समर्थ कृपा भजन मंडळ आपलं सदैव आणि कायम ऋणी राहील. खऱ्या अर्थानं आजच्या या 16व्या वर्धापनादिन सोहळ्यात आपण दिलेलं भरीव असं योगदान या मंडळाच्या स्मरणात राहील. धन्यवाद. सगळ्याला विनंती करतोय, कृपया हा शेवटचा क्षण आहे आणि सगळ्याच माझ्या या मित्रवर्गाला सर्व माझ्या ताईंना विनंती करतोय, माऊलींना विनंती करतोय, आपण जोरदार टाळ्यानं या सगळ्या मान्यवरांचं आपण स्वागत करू. यानंतरचा पुढील सन्मान आदरणीय प्रभाकरजी नागरे माऊली आपला होईल. आपणास विनंती करतोय आपण हा सन्मान स्वीकारावा. कार्यकर्त्यांना विनंती करतोय, कृपया आपण माऊलींचा या ठिकाणी यथोचित सन्मान करावा. यानंतरचा पुढील सन्मान आदरणीय गणेशजी तटेकर माऊली आपला या ठिकाणी सन्मान होतोय. मी विनंती करतो आहे श्री समर्थ कृपा भजन मंडळाच्या कार्यकर्त्यांना आपण सन्मान्य श्रीयुत गणेशजी तटेकर माऊली यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करावा. मित्रांनो, आजचा हा सोहळा अतिशय स्मरणीय राहणारा सोहळा आहे. अनेकांचा हातभार या सोहळ्यासाठी लागलेला आहे आणि त्यांचं ऋण आपण या शेवटच्या पर्वामध्ये शेवटच्या क्षणामध्ये या ठिकाणी संपन्न करतो आहोत. तदनंतर आदरणीय सुनीलजी कदम माऊली आपला या ठिकाणी सन्मान होतोय. मी विनंती करतोय आपण व्यासपीठासमोर या. सुनीलजी कदम माऊली आदरणीय सुनीलजी कदम माऊली यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतो आहोत. खऱ्या अर्थानं या सोहळ्यासाठी त्यांचं योगदान फार आहे. यानंतर पुढील सन्मान आदरणीय हरीशजी सावंत माऊली आपला सन्मान होईल. हरीशजी साळुंखे माऊली आपला सन्मान होईल. आपण हा सन्मान कृपया सन्मानानं स्वीकारावा. आजच्या या मान्यवरांच्या माध्यमामुळे अनेक व्यक्तिमत्व आहेत ज्यांचं विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य आहे आणि साळुंखे माऊलींनी या सोहळ्यासाठी विशेष असं सहकार्य केलेलं आहे आणि त्याबद्दल आपला हा यथोचित सन्मान होतोय.
यानंतरचा पुढील सन्मान असेल आदरणीय नितेशजी धुळप माऊली, आपला या ठिकाणी सन्मान होईल. श्री साई गणेश भजन मंडळ या मंडळाचे सर्व आणि मुख्य गायक, त्याचप्रमाणे त्यांचं कार्य वैद्यकीय सेवेमध्ये देखील आहे आणि खऱ्या अर्थानं हे व्यक्तिमत्व आज सगळ्यांना सर्वश्रुत आहे. आदरणीय नितेशजी धुळप माऊली यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होतोय. यानंतरचा पुढील सन्मान आदरणीय चंद्रकांतजी गुरव माऊली आपला असेल. आपण या ठिकाणी व्यासपीठासमोर या, आपला या ठिकाणी सन्मान होतोय. मित्रांनो, थोडासा वेळ जाणार आहे, परंतु हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा आहे. कारण या कार्यक्रम होण्यासाठी जवळपास 4 महिने मागे गेलो तर इथल्या या मंडळाच्या सर्वच कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम मेहनत घेतलेली आहे आणि त्याचं फळ, त्याचं यश या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला दिसतंय. तदनंतर पुढील सन्मान असेल आदरणीय शाहीर संजयजी रसाळ माऊली, आपला सन्मान आपण या ठिकाणी व्यासपीठासमोर या, आपला सन्मान होईल. आदरणीय शाहीर संजयजी रसाळ माऊली, आपला या ठिकाणी सन्मान होतोय. कोकणातल्या शाहिरी कलेचं जतन आणि संवर्धन करणारे हे व्यक्तिमत्व आहे. माऊली, आपण भजन कलेमध्ये देखील अविरतपणे चांगली वाटचाल करताय, त्याबद्दल आपले मनस्वी आभार. त्याचप्रमाणे पुढील व्यक्तिमत्व आहे आदरणीय राजेशजी पातारे माऊली, आपला या ठिकाणी सन्मान होईल. मी विनंती करतो आहे, कृपया आपण आपला सन्मान स्वीकारावा. यानंतर पुढील सन्मान अक्षयजी शिंदे माऊली, आपण देखील यांच्या पाठोपाठ या, आपला सन्मान होईल. कार्यकर्त्यांना विनंती करतोय आपण माऊलींचा या ठिकाणी यथोचित सन्मान करावा. त्याचप्रमाणे खास पाटणवरून ज्यांची उपस्थिती आहे ते रामचंद्रजी भागोजी मोरे माऊली, मोरे परिवारातील एक ज्येष्ठ असं व्यक्तिमत्व आहे. माऊलींना विनंती करतोय, कृपया आपण स्टेजवरती या. आपण देखील एका पतसंस्थेचे संचालक आहात आणि आपण खास पाटणवरून या ठिकाणी उपस्थित आहात, मी आपणास विनंती करतोय. त्याचप्रमाणे आदरणीय राजेंद्रजी दवंडे माऊली, आपणास देखील विनंती करतोय, कृपया आपण व्यासपीठावरती या. आदरणीय राजेंद्रजी दवंडे माऊली. आदरणीय कृष्णाजी सुर्वे माऊली, आपला या ठिकाणी सन्मान होतोय. थोडंसं संगीत येऊ द्या, कारण हा शेवटचा क्षण आहे आणि हा शेवटचा क्षण आपण नक्कीच सगळ्यांच्या आठवणीत राहणारा करू. धन्यवाद. यानंतरचा पुढील सन्मान असेल श्री पांडुरंग कृपा भजन मंडळाचे मुख्य गायक आदरणीय राम उतेकर माऊली यांचा सन्मान होईल. माऊली, आपण पुढे आपला सन्मान होतोय. रामचंद्रजी भागोजी मोरे माऊली, आपण या, कृपया लगेचच. खास पाटणवरून त्यांच्या आजच्या या कार्यक्रमाला उपस्थिती आहे. माऊली, आपण पुन्हा एकदा मनापासून स्वागत करेल. विश्वास ग्रामीण बिगर शेती पतसंस्था आणि या संस्थेचे संचालक असणारे हे व्यक्तिमत्व आहे. माऊली, आपणास विनंती करतोय, आपण व्यासपीठावरती स्थानाबद्ध व्हा. या सोहळ्यासाठी ज्यांचं विशेष असं सहकार्य आहे ते आदरणीय राजू दवंडे माऊली, आपला या ठिकाणी सन्मान होतोय. आपणास विनंती करतोय, कृपया आपण सन्मानानं व्यासपीठासमोर या, आपला या ठिकाणी सन्मान होईल. आदरणीय राजू दवंडे माऊली. प्रमोदजी मोरे माऊली, आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करतो आहोत आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या सौजन्यानं हे चषक आहे त्यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय. रुपेशजी हातणकर माऊली, आपण सभागृहात असाल तर कृपया व्यासपीठावरती या. त्याचप्रमाणे नितीनजी जाधव माऊली, आपणास विनंती राहील. खऱ्या अर्थानं आजच्या या सोहळ्याला हा बोलण्याचा जो काही आवाज आहे, या आवाजाला एक वेगळा लयपणा, एक बद्धता ज्यांच्या माध्यमातून मिळाली ते काळूबाळू सावून
खडक ओझर थेट नाशिकवरून त्यांचं या ठिकाणी पदार्पण झालं होतं आणि खऱ्या अर्थाने या साऊंड सिस्टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या, कारण फार लांबवरून त्यांनी हा प्रवास करत आजच्या या सोहळ्याची त्यांनी सेवा केलेली आहे. त्या दोन्ही संयोजकांचं मी मनापासून स्वागत करेन. काळूबाळू साऊंड सिस्टीम विकास पगार माऊली आपला या ठिकाणी सन्मान होतोय. स्वच्छ आवाज आणि उत्कृष्ट सेवा आणि आध्यात्मिक सोहळा यशस्वी करण्यासाठी आपली असणारी तळमळ, आपली असणारी धडपड या आपल्या या कार्याचा या ठिकाणी यथोचित सन्मान होतोय. डिजिटल साऊंड गौरव पुरस्कार या एका मानाच्या आणि सन्मानाच्या पुरस्कारानं आपल्याला श्री समर्थ कृपा भजन मंडळ आपणास या ठिकाणी यथोचित सन्मान करत आहे. कारण आतापर्यंत आपण स्वच्छ आवाज, उत्कृष्ट सेवा आणि प्रत्येक आध्यात्मिक सोहळ्यामध्ये कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तुम्ही दिलेलं उल्लेखनीय असं योगदान याबद्दल डिजिटल साऊंड गौरव पुरस्कार 2026 या मानाच्या आणि सन्मानाच्या पुरस्कारानं या ठिकाणी आपल्याला गौरवण्यात येत आहे. एकदा जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया काळूबाळू साऊंड सिस्टीम खडक ओझर नाशिक. आजचं ही स्पर्धा आपण पाहतो आहोत आणि या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट ज्यांच्या माध्यमातून झालं ते DBN लाईव्ह मीडिया या मीडियाचे सर्व बंधूंना विनंती करतोय, कृपया आपण व्यासपीठावरती या. प्रवीण दादा, आपणास विनंती राहील, कृपया आपण व्यासपीठावरती या. DBN मीडिया सगळ्या टीमला विनंती करतोय. DBN मीडियाच्या मला वाटतं आपण यापूर्वी देखील या स्पर्धेचं आपण प्रक्षेपण केला होता. आपला या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय आणि एका मानाच्या आणि सन्मानाच्या पुरस्कारानं आपल्याला या ठिकाणी डिजिटल लाईव्ह मीडिया गौरव पुरस्कार 2026 अर्थातच प्रत्येक कार्यक्रमातील प्रत्येक क्षण लाईव्हच्या माध्यमातून जगभर पोहोचवण्याचं आपलं काम खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीनं आणि पारदर्शकपणे होतंय. या आठवणीला डिजिटल रूप देणारे रिअल या विशेष सन्मानानं आपल्याला हा पुरस्कार प्रदान करतो आहोत. डिजिटल लाईव्ह मीडिया गौरव पुरस्कार 2026. एकदा आपण जोरदार टाळ्या आपण स्वागत करूया. आपल्या महाराष्ट्रातील अनेक टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा देखील असतील. मला वाटतं 6 ते 7 कॅमेरे लावून ही स्पर्धा ते प्रक्षेपित करत असतात. खऱ्या अर्थानं हा DBN मीडिया आता कुठेतरी मोठा परिवार होतोय. या परिवारासाठी या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी मनापासून सदिच्छा देईन. आजच्या या सोहळ्याला अनेकांचं वैयक्तिक स्वरूपात या ठिकाणी मौलिक असं सहकार्य लाभलेलं आहे. त्याच्यामुळे थोडासा विलंब होणार आहे, परंतु या ठिकाणी प्रत्येकाचा आभार, प्रत्येकाचे ऋण या ठिकाणी व्यक्त करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी हा सोहळा आपण मित्रांनो यशस्वी करताना दिसतोय. नक्कीच यानंतरचा एक पुढील एक महत्त्वाचा सन्मान असेल श्री समर्थ कृपा भजन मंडळाचं एक सदस्य आणि त्यांच्या उत्कृष्ट डफली वादनानं या मंडळाला त्यांनी साथ दिलेली आहे असे कुमार सिद्धेश गणपतजी यादव यांच्या माध्यमातून या मंडळातील अनेक उपक्रम असतील, त्यांचे अनेक व्हिडिओ, त्यांचा अनेक DTP ज्यांच्या कौशल्यातून साकारला जातो आणि तो मीडियावरती प्रसारित केला जातो. अशा या एका तरुण आणि उमद्या कलाकाराला अर्थातच कुमार सिद्धेश गणपत यादव याला मास्टर ऑफ क्रिएटिव्हिटी अवॉर्ड 2026 या मानाच्या पुरस्कारानं आपण त्यांना सन्मानित करत आहोत. डिझाईनच्या या दुनियेत कल्पनांना वास्तवात उतरवणारा आणि प्रत्येक फोटोला नवीन जीवन देणारा, प्रत्येक बॅनरला आकर्षक ओळख देणारा आणि प्रत्येक व्हिडिओला प्रभावी सादरीकरण देणारा हा खरा अवॉर्ड्स आहे आणि त्यांच्या या जीवनामध्ये, त्यांच्या आयुष्यामध्ये हा त्यांना आपण प्रदान करतो आहोत. आदरणीय भगुरे गुरुजी माऊली आणि त्याचप्रमाणे पोलीस अधिकारी आमचे साहेब, आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या एका तरुण अशा कलावंताला हा पुरस्कार आपण सन्मानित करतो आहोत. सभागृहासमोर अनेक भजन मंडळ या ठिकाणी अजूनही आहेत. त्यांना कल्पना आहे, कारण बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी बाकी आहे आणि आजच्या या मानाच्या आणि सन्मानाच्या स्पर्धेमध्ये कोणत्या भजन मंडळानं बाजी मारले हे पाहणं लक्षवेधी ठरणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. आपण सगळ्यांनी
टाळ्या वाजवायच्या आहेत, कारण श्री समर्थ पांडुरंग कृपा भजन कायम टाळ्यांची साथ देत असतं. आपणास विनंती करतो आपण या सोहळ्याला देखील टाळ्यांची साथ द्यायची आहे माऊली. आजच्या या भव्य दिव्य सोहळ्यात अनेकांचा हातभार, अनेकांचं सहकार्य मित्रांनो लाभलेलं आहे आणि त्यातीलच एक महत्त्वाचं सहकार्य श्री समर्थ कृपा भजन मंडळाचे एक सदस्य कुमार प्रमोदजी मोरे माऊली. आपण या सोहळ्याला फार मोठं असं सहकार्य केलेलं आहे. आपल्या माध्यमातून हे विशेष सहकार्याचे जे चषक दिसत आहेत, करंडक दिसत आहेत, हे आपल्या माध्यमातून या ठिकाणी सौजन्य झाले होते. त्यांचे बंधू अमोलजी मोरे बंधू, आपणास विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावरती या. प्रमोदजी मोरे यांचे बंधू. सर्वप्रथम आपण या सोहळ्याला ज्यांचं विशेष असं सहकार्य लाभलं ते कुमार प्रमोदजी मोरे यांचा आपण सन्मान करतो आहोत. मी आदरणीय अनंतजी शिवणे माऊली आणि त्याचप्रमाणे आमचे विनोदजी चव्हाण माऊली, आपल्या दोघांच्या शुभ हस्ते या आपण नेतृत्वाला, या व्यक्तिमत्वाला या ठिकाणी गौरवूया. कारण अतिशय सडल असते आणि दार्शनिकपणानं त्यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाला सहकार्य केलेलं आहे आणि त्यांचा या ठिकाणी सन्मान होणं फार गरजेचं आहे. धन्यवाद प्रमोदजी मोरे माऊली, आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं या कार्यक्रमाला आपण सहकार्य केलेलं आहात. यानंतर नितीनजी जाधव माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत. आपला या ठिकाणी सन्मान होतोय. मी श्री समर्थ कृपा भजन मंडळाच्या वतीनं आपला या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय. या ठिकाणी आमचे सर्व पोलीस अधिकारी आपण अतिशय शेवटच्या क्षणापर्यंत थांबलेले आहात. आपले पुढे एकदा मनापासून स्वागत करतो. आपल्याला जर पुढच्या कामासाठी जायचं असेल तर नक्कीच आपण रजा घ्या. साहेब, आपला या ठिकाणी सन्मान करणं गरजेचं आहे. मी विनंती करतोय या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस आमचे साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मगाशीच विशालजी खोले महाराजांनी सांगितलं की आपले महाराष्ट्र पोलीस, ट्रॅफिक पोलीस असतील, किती अफार असे कष्ट घेत असतात आणि खऱ्या अर्थानं त्यातीलच हे व्यक्तिमत्व आहे. माऊली, आपला या ठिकाणी आपला अभिमान या मंडळाला कायम राहील. धन्यवाद. यानंतर खऱ्या अर्थानं आजचा हा सोहळा या ठिकाणी यशस्वी होत असताना खऱ्या अर्थानं या मंडळातील अनेक सदस्य असतील आणि मंडळाच्या बाहेर अनेक हितचिंतक असतील. त्यापैकी सर्वाधिक या ठिकाणी महत्त्वाचं सहकार्य मंडळाच्या सर्वच कार्यकर्ते आणि सभासदांनी केलेलं आहे. त्यापैकी पहिलं व्यक्तिमत्व आहे आदरणीय राजेशजी एले माऊली यांच्या माध्यमातून पहिलं, द्वितीय आणि तिसरं, प्रथम आणि द्वितीय जे सांघिक पारितोषिक आहे ते त्यांच्या सौजन्याने या ठिकाणी प्राप्त होते. मी माऊलींचा त्यांच्या परिवारासमवेत या ठिकाणी यथोचित सन्मान करू इच्छितो. आदरणीय राजेशजी एले माऊली आणि त्यांच्या पत्नी असतील, वहिनी, आपणास सन्मानपूर्वक विनंती करतोय आपण व्यासपीठावरती या. कारण मित्रांनो, आपण सर्वजण आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी या मुंबई शहरामध्ये येत असतो, आपला प्रपंच चालवत असतो. आणि मित्रांनो, आजचं जीवन माहिती आहे, आज पैशाशिवाय कोणत्या गोष्टी चालत नाही. आणि ह्या पैशाचं का जर आर्थिकरण चुकलं तर आपल्या जीवनातलं आणि संसारातलं गणित बिघडतं. परंतु समाजसेवेची आवड ज्यांच्या मनात आहे, ज्या व्यक्तींच्या मनात आहे, अशी माणसं एका उदार हेतूनं ही समाजसेवा करत असतात. आणि त्यातीलच एक हे व्यक्तिमत्व अर्थातच राजेशजी एले माऊली, आपला या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. मी मंडळाच्या वतीनं त्यांचा सन्मानपूर्वक आणि आदरपूर्वक सन्मान करतोय. प्रेमनाथजी गुरव माऊली आणि त्याचप्रमाणे राजूजी दवंडे माऊली, आपल्या शुभ हस्ते आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते आपला हा एक बहुमोलाचा सन्मान, या कार्यक्रमाचे खरे जे सौजन्यदार आहेत त्यांचे आदरणीय व्यक्तिमत्व राजेशजी एले माऊली यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. वहिनींचे देखील मनापासून आभार. धन्यवाद.
पुढे एकदा राजेशजी हेले माऊली, आपण या ठिकाणी जपलेल्या सामाजिक दायित्वाबद्दल आपले मनापासून आभार. यानंतर या मंडळाचे सदस्य सन्माननीय श्रीयुत सत्यवानजी केसरकर माऊली यांच्या माध्यमातून देखील उत्तेजनार्थची तिन्ही पारितोषिक आहेत त्यांच्या माध्यमातून सौजन्य झालेले आहेत. त्याबद्दल सत्यवानजी केसरकर माऊली आपला या ठिकाणी आपल्या परिवारासमवेत या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय आपण वहिनींना घेऊन व्यासपीठावरती या. भगुरी गुरुजी आणि त्याचप्रमाणे हनुमंतजी तावडे माऊली आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या दाम्पत्याचा या ठिकाणी सन्मान करावा. सत्यवानजी केसरकर माऊली, मला वाटतं आजच्या श्री सत्यनारायणाच्या महापूजेला बसण्याचा मान त्यांना मिळाला होता. नक्कीच यांचं आपण मनापासून स्वागत करतोय. आपलं हे योगदान या मंडळासाठी सदैव स्मरणीय राहील. यानंतर पुढील दानशूर व्यक्तिमत्व आहे या मंडळाचे एक सक्रिय आणि क्रियाशील असं सदस्य अर्थातच संदीपजी जोशी माऊली यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय, ज्यांच्या माध्यमातून वैयक्तिक 5 पारितोषिकं त्यांनी सौजन्य केलेले आहेत आणि एक या ठिकाणी मोठा दानशूरपणा त्यांनी दाखवलेला आहे. या माऊलींचं मी त्यांच्या परिवारासमवेत स्वागत करतोय. सुरेखाताई आमची ताईला विनंती करतोय कृपया आपण व्यासपीठावरती या. संदीपजी जोशी माऊलींचा या ठिकाणी आपण सन्मान करतो आहोत. आदरणीय भगुरी गुरुजी आणि अनंतजी शिवणाय माऊली आपल्या शुभ हस्ते या दाम्पत्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतो आहोत. संजय जोशी नेहमीच सामाजिक उपक्रमामध्ये क्रियाशील आणि सातत्यपूर्वक आपलं योगदान देणारं हे व्यक्तिमत्व आहे आणि हे माझ्या वाडीतील आहे, माझ्या गावातील आहे. त्याच्यामुळे मला सर्वप्रथम त्यांचा अभिमान आहे, कारण अशी माणसं कुठेतरी विविध संस्थांमध्ये काम करतात. त्याच्यामुळे या बंधुतुल्य व्यक्तिमत्वाचा मला अभिमान वाटतो आणि खऱ्या अर्थानं आपलं जीवन हे असंच या पद्धतीनंच आपल्याला व्यतीत करणं फार गरजेचं आहे. या जगण्यातला आनंद काहीसा वेगळा असतो. यानंतरचा पुढील सन्मान असेल ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य या ठिकाणी लाभलेलं आहे ते व्यक्तिमत्व आदरणीय विजयजी कदम माऊली यांचा या ठिकाणी सभास होतोय, सन्मान होतोय. विजयजी कदम माऊली कृपया आपण व्यासपीठावरती या. या माऊली, आपण देखील या कार्यक्रमाला अतिशय मौलिक सहकार्य केलेलं आहात आणि त्याबद्दल आपला या ठिकाणी सन्मान होतो आहे. आदरणीय विजयजी कदम माऊली यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतो आहोत. आदरणीय अय्यर माऊली आपल्या शुभ हस्ते आपण या माऊलींचा या ठिकाणी सन्मान करतोय. आज या सोहळ्याला असे अनेक हात मित्रांनो पुढे आलेले आहेत आणि हे हात जेव्हा पुढे सरकावतात तेव्हा खऱ्या अर्थानं आज गतवर्षी आपण निवृत्ती महाराजांना पाहिलं, त्यावर्षी आरू महाराजांना पाहिलं, यावर्षी खोले महाराजांना पाहिलं. पुढील वर्षी कोणतं प्रश्नचिन्ह आहे ते आपल्यासमोर निर्माण झालेलं आहे आणि हे प्रश्नचिन्ह मला वाटतं श्री समर्थ कृपा भजन मंडळ नक्कीच महाराष्ट्रातील एका नामवंत कीर्तनकाला पुन्हा एकदा पाचारण करतील. पुढील सन्मान घेतो आहे निलेशजी डांगे माऊली आपला या ठिकाणी सन्मान होतोय. सांघिक तृतीय हे जे पारितोषिक आहे हे त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त झालेलं होतं. मी विनंती करतोय निलेशजी डांगे माऊली कृपया आपण व्यासपीठावरती या. यानंतरचा एक विशेष सत्कार असेल आदरणीय गजाननजी जोशी माऊली यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतो आहोत. आपल्या सगळ्यांना कल्पित आहे आदरणीय गजाननजी जोशी माऊली या मंडळातील एक ज्येष्ठ असं व्यक्तिमत्व आहे.
कोणतंही काम करण्यासाठी ते नेहमी सातत्यानं पुढाकार घेत असतात आणि अशी ज्येष्ठ व्यक्तिमत्व या मंडळात आहेत. म्हणूनच हे मंडळ अतिशय चांगल्या पद्धतीने वाटचाल करते. आपण आदरणीय गजाननजी जोशी माऊली यांचा आपण यथोचित सन्मान करतो आहोत. जोशी वहिनींना विनंती आहे, कृपया आपण माऊलींसोबत व्यासपीठावरती यायचं आहे. आदरणीय जोशी वहिनी, श्री समर्थ कृपा भजन मंडळाचं एक क्रियाशील असं व्यक्तिमत्व आहे आदरणीय गजाननजी जोशी माऊली. हरीशजी साळुंके माऊली आणि सुनीलजी कदम माऊली आपल्या शुभ हस्ते या दोन्ही व्यक्तिमत्वांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करतो आहोत. यानंतर जोशी वहिनींना विनंती करतोय, त्यांना कृपया जागा द्या. यानंतर विशालजी मणवे माऊली, आपण लगेचच व्यासपीठावरती या. विशालजी मणवे माऊली. विशालजी मणवे माऊली, आपण सहपरिवार समवेत व्यासपीठावरती या. आपण या कार्यक्रमासाठी दिलेलं योगदान फार मोठं आहे आणि खऱ्या अर्थानं याचा अभिमान या मंडळ आहे, त्याबद्दल आपलं या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाईल. आदरणीय विशालजी मणवे माऊली आणि त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि त्यांचा हा संपूर्ण परिवार. विशालजी मणवे माऊली, मी विनंती करतो आहे मान्यवरांना, आदरणीय शिवाजी पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते या व्यक्तिमत्वांचा आपण या ठिकाणी सन्मान करावा. आदरणीय प्रकाशजी कदम माऊली, कृपया आपण लगेचच व्यासपीठावरती या. आदरणीय प्रकाशजी कदम माऊली. पुन्हा एकदा सगळ्या मान्यवरांसाठी उपस्थित माझ्या सर्व या भजनप्रेमींचं मनापासून स्वागत करतो. माऊलींचा आपण या ठिकाणी सन्मान करतो आहोत. मी विनंती करतो आहे भगुरी गुरुजींना, आपण आपल्या शुभ हस्ते या प्रकाश माऊलींचा या ठिकाणी यथोचित सन्मान करावा. आजच्या या सोहळ्याला दातृत्व दाखवणाऱ्या सगळ्याच माझ्या बांधवांचं मनापासून स्वागत करेन. सर्वान आदरणीय निलेशजी डांगे माऊली आपला सन्मान होईल. आपणास विनंती करतोय, कृपया आपण व्यासपीठावरती आदरणीय निलेशजी डांगे माऊली. आदरणीय नितेशजी धुळप माऊली आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करतो आहोत. त्याचप्रमाणे आदरणीय शाहीर संजयजी रसाळ माऊली, आपण देखील पुढे या. आपल्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. त्याचप्रमाणे आदरणीय नागरेकर माऊली, आपणास देखील विनंती आहे, आपल्या सगळ्यांच्या शुभ हस्ते या व्यक्तिमत्वाचा आपण सन्मान करतो आहोत. कारण खऱ्या अर्थानं त्यानं अतिशय चांगलं आणि या मंडळाच्या वाटचालीसाठी त्यांनी हे सहकार्य बजावलेलं आहे. त्याचप्रमाणे अनिलजी मोरे परिवार हा देखील या कार्यक्रमासाठी एक महत्त्वाचा भाग आहे. त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. अनिलजी मोरे परिवार, आपण आपल्या परिवारासमवेत व्यासपीठावरती या. अनिलजी मोरे, आदरणीय अनिलजी मोरे माऊली आणि आपला सहकुटुंब परिवार, कृपया आपण लगेचच व्यासपीठावरती या.
अनिलजी मोरे माऊली यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतो आहोत. मी आदरणीय भगुरे गुरुजी आपणास विनंती करतो आहे, त्याचप्रमाणे अनंतजी शणय माऊली आपण आपल्या शुभ हस्ते या माऊलींचा या ठिकाणी सन्मान करावा. अर्थातच आदरणीय अरविंदजी मोरे माऊली यांचे ते बंधू आहेत, मोठे बंधू आहेत आणि खऱ्या अर्थानं हे दोन्ही बंधू कुणीतरी एका चांगल्या क्षेत्रामध्ये काम करतायत. ही एक बाब आपणा सगळ्यांसाठी आणि समाजासाठी अभिमानाची बाब आहे. तुम्हा सगळ्यांना कल्पित आहे या मंडळाचे सर्वश्रुत असं हे नाव आहे अरविंदजी मोरे माऊली. आज त्यांनी पूर्ण पाटण तालुका आणि इथल्या सगळ्या तालुक्यातील लोकांना त्यांनी पाचारण केलं आहे, आपल्या गावातील लोकांना त्यांनी पाचारण केलं आहे. कारण हा सोहळा माझ्या एकट्याचा नसून इथल्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांचा आहे आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांची उपस्थिती महत्त्वाची असेल. नक्कीच आपण आता एका शेवटच्या क्षणामध्ये जातोय. यानंतर मला कल्पना आहे आपण सर्वजण या बक्षीस वितरण सोहळ्याची वाट पाहत आहात. परंतु मित्रांनो, काही असे पुरस्कार असतात ते देणं या ठिकाणी उचित ठरतं. आपण पाहतोय ती समर्थ कृपा भजन मंडळ गेली 15 वर्ष अविरतपणे चांगल्या पद्धतीचं कामकाज या ठिकाणी करतोय. त्यांच्या माध्यमातून आजचा हा 16वा वर्धमान दिन सोहळा या ठिकाणी आज थाटामाटामध्ये संपन्न होतोय. आणि हे मंडळ चालवत असताना अनेक पदाधिकारी असतील, अनेक कार्यकर्ते असतील, जे आजी माजी सगळ्यांचंच या सोहळ्यासाठी फार महत्त्वाचं योगदान आहे. आज अनेकांचा या ठिकाणी नामोल्लेख झाला नसेल, कुणाचा सत्कार झाला नसेल, तरी मी सगळ्यांचं पुनश्च एकदा शब्द सुमण्यानं मनापासून स्वागत करेन. त्यातीलच एक महत्त्वाचं असं व्यक्तिमत्व आहे आणि या श्री समर्थ कृपा भजन मंडळाला वाढवण्याचं काम, या रोपट्याला कुठेतरी पाणी घालून ते रुंदीगत करण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून होतं आहे, अर्थातच या मंडळाचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय अरविंदजी मोरे माऊली यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचं ज्यांच्याकडे कौशल्य आहे ते आदरणीय प्रणवजी लांबाडे माऊली या व्यक्तिमत्वाचा सन्मान या ठिकाणी होणं फार गरजेचं आहे. आदरणीय प्रणवजी लांबाडे माऊली आपणास विनंती करतोय, कृपया आपण सन्मानानं व्यासपीठावरती या. मी आजच्या या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तिवंत गायनाचार्य आदरणीय भगुरे गुरुजी महाराज आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या माऊलीचा सन्मान करावा. खऱ्या अर्थानं मी पाहिलंय की कोणतंही मंडळ हे अशाच एका हरवणारी कलाकारांच्या आणि या कार्यकर्त्यांच्या माध्यमावरती चालत असतं आणि ही अशी व्यक्तिमत्व प्रत्येक मंडळामध्ये, प्रत्येक संस्थांमध्ये जन्म घेतात आणि म्हणूनच आज प्रणव लांबडेसारखं व्यक्तिमत्व आज श्री समर्थ कृपा भजन मंडळाला लाभलं हे मंडळाचं भाग्य आहे. आणि या अशा एका भाग्यशील व्यक्तिमत्वाचा सन्मान भाग्यवान व्यक्तिमत्वांच्या हस्ते करतोय. नक्कीच ही एक अभिमानाची बाब आहे. सगळ्यांना विनंती करतोय आपण जोरदार आणि आपण या व्यक्तिमत्वाचा सन्मान करू. आता काही जास्त आपण वेळ नाही घेत, तरी टायमावरती कार्यक्रम आहे. आता फक्त 10:30 वाजलेत आहे, कारण कीर्तन संपून पण आपण एवढे सत्कार केलेत म्हणजे आपण टायमावरती आहोत, टायमाच्या बाहेर नाहोत. कारण ही सगळी कृपा खोले महाराजांची आहे, कारण टायमावरती आलेत. गुरुजींची कृपा खरोखरच माझ्या खांद्याला खांदा लावून समर्थ कृपा भजन मंडळाचा 16 वर्धापन सोहळा करण्यासाठी गेले अनेक वर्षापासून प्रणव जर माझ्याबरोबर कुठे फिरायला असेल, माझ्याबरोबर कुठं जर मी निमंत्रण द्यायला गेलो तर काही लोक बोलतात की तुम्ही सख्खे भाव आहेत का, कारण तुमच्या दोघांचाही चेहरा मिळता जुळता असतो. पण आम्ही खरोखर आपण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असलो की आपल्याला चांगली लोकं मिळतात, त्याच्यामध्ये फक्त जोडता आली पाहिजेत. मग तो कुठला आहे, कोणता आहे, कोणत्या धर्माचा आहे, कोणत्या जातीचा आहे, त्यापेक्षा त्याच्या मनामध्ये कोणता धर्म आहे हा जर असेल तर आपण चांगली माणसं जोडू शकतो. म्हणून मी कुठेही गेलो तरी निमंत्रण द्यायला असेल, कुठे मंडळाच्या भजनाला असेल, कुठेही म्हणजे कार्यक्रम असेल तर प्रणव जर माझ्याबरोबर नसेल आणि जर प्रणव माझ्याबरोबर असेल तर बोलतात ही तुम्ही दोघे सख्खे भाऊ आहेत, पण तुम्ही एका मंडळामध्ये कसे काम करतात. म्हणलो आम्ही भाव नाही, पण आम्ही भावाप्रमाणे हे मंडळ वाढवण्याचा, जोपासना करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्याबरोबर आदरणीय बांद्रे माऊली असतील, माझे वडीलधारी व्यक्ती बापू असतील, कारण आपल्या मंडळामध्ये जेव्हा आपले वडिलांसारखे जेव्हा व्यक्तिमत्व असतात ना,
तेव्हा आपल्या मंडळाला कोणतीच कमी पडत नाही. आपल्यापेक्षा जास्त ते काम करतात. आज 60 वर्ष आमच्या बापूंचं आहे, जोशींचं आहे, बांद्रेंचं 40-45 प्लस आहे, पण ते आमच्याबरोबर आमच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. ही समर्थ कृपा आहे आमच्यावरती. म्हणून मी प्रणवसाठी 2 शब्द बोललो. आणि ही सगळीच मंडळी हातावर मोजत्या जोगते हे आमचे कार्यकर्ते आहेत, सभासद आहेत. तिथले काही येतात, काही येत नाहीत, पण सगळ्यांना संगतीत घेऊन चालायचं, कारण हा परमार्थ आहे. परमार्थामध्ये कोण येतो लेट, कधी कोणाला थोडं लेट यायचं असतं, पण आपण त्याला आपल्याबरोबर घेऊन चालायचं. ही समर्थ कृपा भजन मंडळाची एक संकल्पना आहे. म्हणूनच आज हा वर्धापन दिन सोहळा आदरणीय महाराष्ट्राचे नामवंत कीर्तनकार आणि आदरणीय माझ्या मनापासून मी गेले 4 वर्षापासून मी भगोरी गुरुजींशी संपर्क करत आहे की माझं एक मन होतं, माझी एक इच्छा होती की नालासोपारा विरारमध्ये भगोरी गुरुजींचं आगमन व्हावं आणि ते आज सातत्यानं झालं. म्हणून ही आज धरती पावन झाली, कारण अशी रत्न ही आळंदीमध्ये जन्माला आलेत, पण ते आज महाराष्ट्र सुधारण्याचं काम करतात, वारकरी संप्रदाय वाढवण्याचं काम करतात. म्हणून गुरुजींसाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. मला गुरुजींशी बोलताना माझ्या डोळ्यातून कालही मी भेटलो, पण मला पाणी आलं, कारण मी जसे गुरुजी आलेत घरी, मी म्हणलो खरोखरच आज समर्थ कृपा भजन मंडळाचं भवितव्य उज्ज्वल झालं, कारण अशी रत्न आज आपल्या ह्या सोहळ्यासाठी उपस्थित. म्हणून गुरुजी आपल्या चरणी नतमस्तक होतो आणि सर्व सभासदांच्या वतीने, संत सेवा भजन सामाजिक संस्थेच्या वतीने आणि आज ज्या भजन मंडळाने इथे भाग घेतला त्यांच्या सगळ्यांच्या वतीने आपल्या माऊली मनापासून आभार मानतो. आणि आपण आता वळूया, ज्या आतुरतेने आपण सगळेजण वाट बघत आहोत त्या क्षणाची वाट बघत आहोत, आपण तिकडे जाऊया. पण त्याच्या अगोदरच या सोहळ्याची सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जी गाडी चालवण्याचं काम केलं ते, आणि ह्या कार्यक्रमाला 4 चांद लावलेच मी म्हणेन, कारण असे सामाजिक कार्यकर्ता, पत्रकार, नमती भूमिका, मनामध्ये कोणतंही काम असू द्या, आदराने एखाद्याशी प्रेमळ भाषा, असे पत्रकार, निवेदक आदरणीय दीपकजी कारकर साहेब यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. कारण सकाळपासून संध्याकाळपर्यंत ही त्यांची भजन स्पर्धेची पहिली निवेदक म्हणून निवड होती, पण माऊलीने खरोखरच आज आमच्या समर्थ कृपा भजन मंडळाच्या कार्यक्रमाला चाल लावलेल्या आहेत. म्हणून मी आदरणीय दीपक कारकरजी आपला भगोरी गुरूंच्या हस्ते, आनंद शेनाई माऊली, तसेच विनोद चव्हाण माऊली, शिवाजी पाटील माऊली आपल्या सगळ्यांच्या हस्ते आदरणीय माऊलींचा सत्कार करत आहे. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत. खरोखर एकदम नम्र, भरपूर अनुभव आहे, पण नम्रता फार या माणसामध्ये, आणि बोलण्याची शैली, शांत स्वभाव, असं व्यक्तिमत्व आहे. म्हणून सर्वांनी पुन्हा एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत. माऊलींनी ह्या सोहळ्यासाठी निवेदन करून आम्हाला तृप्त केलं, त्याबद्दल समर्थ कृपा भजन मंडळाच्या वतीनं आपल्याला लाख लाख शुभेच्छा. अशीच आपली संगत आम्हाला अखंड राहो ही स्वामींचरणी प्रार्थना करतो. आणि पुढील आता आपण वळूया निकालाकडे. तत्पूर्वी कुणाचा जर सत्कार चुकून राहिला असेल तर मोठ्या मनाने माफ करा, कारण आज एवढ्या समाजामध्ये एखादी चूक होती, पण एक आपण आपुलकी जिव्हाळा भजनाच्या माध्यमातून जपतो. चुकून आमच्याकडून एखादा सत्कार राहिला असेल तर मोठ्या अंतकरणाने मनाने आम्हाला क्षमा करा. आजचा हा जो भव्य दिव्य सोहळा आम्ही गेल्या सातत्याने अनेक वर्ष ह्या मंडपामध्ये करतो, आणि त्या मंडपाचे आदरणीय आणि आमचे जिवलग, आम्हाला समर्थ कृपाला नेहमीच सहकार्य करणारे रवींद्र कदम माऊली, आपण स्टेजवरतीच आहे, आपलाही मंडळाच्या वतीनं सत्कार करण्यात येत आहे. रवींद्र कदम माऊली, खरोखरच ह्या माऊलींचं फार मोठं सहकार आणि पाठबळ या समर्थ कृपा भजन मंडळात असते. रवींद्रदादा, तुम्ही आपण मंडपामध्ये असाल तर स्टेजवरती याचं लवकरच. लवकर यायचं आहे माऊली. आपण आपल्या ह्या आपुलकी जिव्हाळ्यामुळेच हा समर्थ कृपा भजन मंडळाचा गेले 4 वर्ष आपण हा सोहळा इथं अगदी आनंदाने करत आहोत, कारण आपला सहकार्य आणि आपला सपोर्ट असल्यामुळं हा सोहळा आम्ही सहज करत आहोत. खरोखरच कदम माऊलींसाठी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. एवढा मोठा स्टेज आणि एवढा मोठं आपल्या सगळ्यांना भक्तीसाठी हा एवढा स्टेज निर्माण करतात. फक्त समर्थ कृपासाठी नाही तर अनेक भजन मंडळांचा इथं सोहळा होतो, आणि सगळ्यांना सातत्याने ते प्रयत्न करून सर्वांना चांगल्या प्रकारे सहकार्य करून कसा प्रत्येकाचा कार्यक्रम चांगल्या प्रकारे होईल असे आदरणीय आमचे जिवलग रवींद्र कदम माऊली यांना मी विनंती करतो. शनाई माऊली, पाटील माऊली,
हरी साळुंके माऊली आपण सत्कार करायचा आहे. धन्यवाद. आपण या ठिकाणी सन्मान करतो आहोत आदरणीय हा जो सभागृह आहे आणि या सभागृहाची बांधणी या सभागृहाचे सर्व या माऊलींचा या ठिकाणी सन्मान होतो आहे. आपण गेली अनेक वर्ष आमच्या या भजन कलाकारांना आपण या ठिकाणी एक वेगळं व्यासपीठ देत असता, आपण त्याचे पैसे घेत असता, परंतु काहीतरी सेवा त्या माध्यमातून आपल्या माध्यमातून चांगल्या वर्गाची घडते ही एक अभिमानाची बाब आहे. आणि खऱ्या अर्थानं अशी ही माणसं या शहरामध्ये मिळणं ही एक आपुलकीची बाब असते. सर्वच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण या माऊलींचा या ठिकाणी सन्मान करतो आहोत. या ठिकाणी शणै माऊली काय झालं, काल माझं एक दुसरं निवेदन होतं. आदरणीय आमदार वरुणजी सरदेसाई साहेब यांच्या शुभ हस्ते एका छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालं होतं आणि रात्र मी 3 वाजता इथे आलो. 5 वाजेपर्यंत इथेच पहाटे झोपलो होतो. परंतु काय झालं, आज काल पण निवेदन आणि आज पण त्याच्यामुळे थोडीशी ऊर्जा कमी झाली. परंतु आज काही या बोलताना या ठिकाणी थोड्याशा त्रुटी निघाल्या असतील, परंतु हा माझा पहिला अनुभव होता या स्पर्धेतील. आणि खऱ्या अर्थानं मी मुंबई रंगमंचावरती कार्यक्रम करत असतो, परंतु हा आध्यात्मिक कार्य करत असताना हा माझा पहिला प्रयत्न होता. काही चुका क्षमा झाल्या असतील, आपण समजून घ्या. परंतु ही आपली लोककला आहे, आपली कला आहे आणि हा महाराष्ट्राचा संप्रदाय ह्याला वाढवण्याचं काम आम्ही सगळ्यांनी केलं पाहिजे. ही पताका डवल्यानं फडकवण्याचं काम आम्हा सगळ्यांच्या माध्यमातून झालं पाहिजे. यासाठी माझा हा प्रयत्न होता. पुढे एकदा सगळ्यांचे मनापासून आभार. धन्यवाद. नक्कीच आपण यानंतर खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाला ज्यांची सर्वांनी उपस्थिती आणि या कार्यक्रमासाठी गायनाचार्य स्वर अलंकार म्हणून ज्यांना आपण या ठिकाणी पाचारण केलं होतं ते महाराष्ट्राचं एक ख्यातनाम असं व्यक्तिमत्व हरिभक्त परायण श्री महेश्वरजी महाराज भगुरे गुरुजी. आपण अतिशय सुंदररित्या या कार्यक्रमाचं सकाळपासून परीक्षण केलेलं आहात. आपण आपल्याबद्दल एक मोठेपणा नव्हे, परंतु ह्या समाजाला कल्पित व्हावं की आपल्यासारखं एक महान व्यक्तिमत्व या महाराष्ट्रामध्ये जन्माला येत आहे, आळंदीच्या या मातीमध्ये जन्माला येत आहे आणि आपलं नाव आज सर्वत्र झालेलं आहे. साहेबांनी मगाशी सांगितलं माऊलींनी की त्यांचं गायन आपल्या महाराष्ट्राचे पंतप्रधान जर एका ठिकाणी असतं नसतं होऊन 2 तास ऐकत असतील तर याच्यापेक्षा काय आहे. एकदा माऊलींसाठी जोरदार टाळ्या. आणि खऱ्या अर्थानं मित्रांनो, उद्याचा भारत घडवण्याचं काम ज्या पद्धतीनं आपले शिक्षक करत असतात त्या पद्धतीनं या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये गायनातून कलाकार घडवण्याचं काम यांच्या माध्यमातून होतं आहे. हे एक महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. माऊली, आपणास या ठिकाणी दंडवत करतो. मी विनंती करतो आपले 4 शब्द या ठिकाणी व्यक्त व्हा. रामकृष्ण हरी. बराच वेळ झालेला आहे तरी कमी शब्दात बोलतो, पण फार महत्त्वाचं बोलतो. सकाळपासून मी इथे आहे. अनेक जणांचे भजनं मी ऐकलेले आहेत. खूप आनंद वाटला. आपण सगळे सांसारिक मंडळी प्रपंच करता करता, कामधंदा करता करता, भजन करता, ही सर्वात आनंदाची गोष्ट आहे. भजन करता करता एक दिवस आपल्या जीवनामध्ये असा यावा. आपण बरेच कलाकार मी बघितले, कोणी वादक आहेत, कोणी गायक आहेत, कोणी संगीतकार आहेत, कोणी अलंकार आहेत, कोणी पंडित आहेत. पण मी खरं सांगतो, भजनाचा आनंद हा जगात सर्वश्रेष्ठ आहे. आणि हे मी कुणाचं ऐकून सांगत नाही, हा माझा व्यक्तिगत अनुभव आहे. भजन करता करता एक दिवस असा यावा की आपण भजन आपल्याला जगता यावं. कारण भजन करणं वेगळं आणि भजन जगणं वेगळं. माझे गुरु नेहमी सांगायचे, कधीतरी आपल्याला आयुष्यात एखादा दिवस असा यावा, भजन करतात आपण 2 तास भजन करतो, पण बाकीचे 22 तास जरी आपण प्रपंच करत असेल तरी आपल्या अंतःकरणामध्ये भजनाच्या संबंधानेच विचार असावा. आपण जे जे काही करतो ते. म्हणून एक दिवस माझी सर्वांना विनंती आहे की कधीतरी आपण पायरी ओलांडली पाहिजे. ताल, स्वर, शब्द ही शिकण्याची गोष्ट आहे, पण भजन ही जगण्याची गोष्ट आहे. मी कालच बोललो की भजन हा असा एक विषय आहे की अरविंद भाऊला काल बोललो मी,
शास्त्र ही शिकण्याची गोष्ट आहे आणि भजन ही अनुभवायची गोष्ट आहे. कारण एखादा राग जो असतो भूप राग आहे, भूप रागामध्ये 2 स्वर वर्ज्य आहेत, म आणि नी. मग असे शिक्षक शिकवतात की 5 स्वर घ्या, सारे ग प ध सा. पण मला असं वाटतं 7 स्वर, कोणताही राग घ्या त्याच्यामध्ये 7 स्वर हे पाठ करण्यापेक्षा कोणचे स्वर वर्ज्य आहे एवढंच लक्षात ठेवा. तसं जीवनामध्ये किती प्रपंच करा, कितीही काही करा, पण नेमकं काय वर्ज्य करायचं एवढं लक्षात आलं की बाकीचे स्वर तुमच्या हातात सापडतील. म्हणून हे भजन जगता यावं आणि ज्ञानोबरायांच्या चरणी प्रार्थना करतो. सर्व वारकरी संप्रदायामध्ये अनेक साधू संत होऊन गेले, त्यांनी भजनच केलं. आणि कीर्तन असो, कीर्तन हा प्रबोधनाचा विषय जरी असला तरी कीर्तनाला सगळ्यात जास्त गर्दी का होती बरं, प्रवचनाला काय होत नाही, की कीर्तनामध्ये भजन असतं. म्हणून सर्वांनी भजन करा. आणि भजन करता करता आपल्याला विनंती आहे, आपण अनेक लोक भजनही करतात आणि व्यसनही करतात, अनेक लोक भजनही करतात आणि गाणे पण गातात, अनेक लोक भजन करतात, ऑर्केस्ट्रा पण त्यांचे आहेत, असे बरेच लोक आहेत. माझी आपल्याला विनंती आहे, खरं सांगतो, पतिव्रतेप्रमाणे आपण परमार्थात राहावं, भजन करावं, निश्चित आपल्याला सुखाची प्राप्ती होईल, यात संशय नाही. रामकृष्ण हरी. नक्कीच आपण सर्वजण, मला कल्पना वेळ थोडासा फार झाला आहे, तरी देखील हा एक महत्त्वाचा क्षण या ठिकाणी शिल्लक आहे. एक छोटासा सत्कार आपण अरिण माऊलींच्या आदरणीय प्रशांतजी करवले माऊली यांचा आपण या ठिकाणी सन्मान घेतो आहे. त्या मंडळाचे हितचिंतक आहेत आणि त्यांचं वेळोवेळी या कार्यक्रमासाठी सहकार्य असतं. आपण लगेचच धुळप माऊली आपल्या शुभ असते, आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करू. धन्यवाद. यानंतर आपण थेट जातोय या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याकडे. तुम्हाला सगळ्यांना लक्ष वेधून राहील हा क्षण आहे, कारण सकाळपासून मला वाटतं तब्बल 21 भजन स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. आणि या 21 स्पर्धकातून जी अनेक पारितोषिकं होती, या पारितोषिकांवरती कोणतं मंडळ आपलं वर्चस्व या ठिकाणी दाखवताना दिसेल. परंतु मित्रांनो, एक गोष्ट आवर्जून या ठिकाणी सांगावीशी वाटते, ह्या स्पर्धा होत असतात, स्पर्धातून आपले नंबर अनुक्रम येत असतात, परंतु प्रत्येक मंडळाचा त्यामागील एक उद्देश, त्यांचं एक त्यामागील हेतू काय असतो, की आपण या भजन स्पर्धेच्या माध्यमातून या आपल्या भजनाच्या गोडव्यामध्ये, या अवीट गोडीमध्ये आपण कुठेतरी समरस व्हावं, याकरिता अशा स्पर्धा राबवल्या जातात. आणि हेच मार्गदर्शन आदरणीय भगुरे गुरुजी माऊली करत असतात. आणि खऱ्या अर्थानं हा निकाल देखील कशा पद्धतीचा लागेल याचं कोणीही दुःख सुख घेऊन न येता आपण आपल्याला येणाऱ्या काळामध्ये काय घडायचं आहे, काय शिकायचं आहे, हे आजच्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी त्याचं परीक्षण करायचं आहे. महाराजांनी सांगितले, अनुकरण आणि अनुसरण या दोन्ही गोष्टींचा आज त्यांच्या या कीर्तनाच्या माध्यमातून उल्लेख झाला आणि याचाच उल्लेख तुम्ही आपल्या सगळ्यांनी आपल्या जीवनामध्ये पडताळायचा आहे. मी विनंती करतोय, या आजच्या या कार्यक्रमाचे परीक्षक आदरणीय अनंतजी शेडाय माऊली, आपण आपल्याच वक्तव्यातून या स्पर्धेचा निकाल आपण जाहीर करावा. यानंतर तत्पूर्वी एक सन्मान आदरणीय आकाशजी जोशी यांचा आपण या ठिकाणी सन्मान घेतोय. आपण लगेचच यानंतर आदरणीय शेडाय माऊली आपला पुढील
रामकृष्ण हरी. मला काय फार वेळ घ्यायचा नाही तुमचा. माझं दरवेळेचं सांगणं हेच आहे की बक्षीस मिळो किंवा न मिळो, आपल्याला आता जाताना जे करायचं आहे ते लक्षात आहे ना तुमच्या सगळ्यांच्या? काय? पसायदान झाल्याशिवाय कोणी जायचं नाही. हां, त्यामुळे आज पसायदान मी म्हणूनच जाणार, ही आपण शपथ घ्यायची. आणखीन एक गोष्ट, आपण रेग्युलर भजन करतो आहे आपापल्या ट्रेनमध्ये, प्रत्येकजण आपापल्या मंडळात ज्याला जे जमते ते करतं आहे. पण आज खूप कमी मंडळं अशी आहेत जी आपल्या मंडळामध्ये हरिपाठ करत आहेत. आठवड्यातून एक नेम लावा, कारण की पुढच्या वर्षी बुवांनी नियम असा ठेवला आहे की जी मंडळं हरिपाठ करतात त्यांना लोकांना स्पर्धेमध्ये घेणार आहे. असा काही नियम नाही आहे, पण माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही एक तरी नेम लावा आणि आठवड्यातून एक दिवस हरिपाठ करा. तुम्हाला जर काय अडचण असेल किंवा तुम्हाला जर काय असं वाटत असेल की आम्हाला हरिपाठ करायला जमत नाही किंवा आम्हाला कोणीतरी मदत करा, तर मी तुमच्यासाठी कायम उभा आहे. मला तुम्ही कधीही फोन करू शकता. मी हरिपाठ करण्यासाठी तुमच्यासाठी नक्की येईन, पण तुम्ही हरिपाठ चालू करा. आता माऊली लगेच निकाल जाहीर करतील. कृपया मी दरवेळी तेच सांगणार नाही, बक्षीस नाही मिळालं म्हणून नाराज होऊ नका. आजचा तुमचा जो परफॉर्मन्स आहे त्याच्या अनुषंगाने हा निकाल आहे. आमच्या तिघांच्या वतीने आम्ही प्रामाणिकपणे केलेला निकाल. रामकृष्ण हरी. यानंतर एक महत्त्वाचा सन्मान आहे. श्री समर्थ कृपा भजन मंडळाचे संस्थापक हरिभक्त परायण विश्वनाथजी बांद्रे माऊली या ठिकाणी आपल्या सहपरिवार समवेत आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी करणं गरजेचं आहे. मी विनंती करतो, कृपया आपण बांद्रे माऊली आपण लगेचच व्यासपीठावरती या. विश्वनाथजी बांद्रे माऊली, कृपया आपण लगेचच व्यासपीठावरती या. धन्यवाद. आपला यानंतर मी सन्मान घेईन, परंतु आपलं शब्द सुमनानं मनापासून स्वागत करतो. आपण पाहिलं तर आजच्या या रेल्वे प्रवासी भव्यदिव्य अशा भजन स्पर्धेचं परीक्षण ज्यांनी केलं ते आदरणीय भगुरे गुरुजी आणि त्याचप्रमाणे अडंतजी शेड्या माऊली आणि मृदुंग मेनू आदरणीय कृष्णाजी महाराज या तिन्ही परीक्षकांचं मनापासून सर्वप्रथम स्वागत करतो. आणि खऱ्या अर्थानं आजचा जो हा कार्यक्रम ज्याने आपल्या कॅमेऱ्यामध्ये संग्रहित करून ठेवलेला आहे ती एक महत्त्वाची व्यक्ती आताच्या या संगणकीय युगात दादा आपल्याला फार महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळे आपला सन्मान या ठिकाणी होणं फार गरजेचं आहे. लगेचच आपला कॅमेरा दुसऱ्याच्या हातामध्ये देऊन आपण लगेचच या आपला सन्मान होतोय. मी विनंती करतोय आदरणीय अरविंदजी मोरे माऊली आपल्या शुभ हस्ते आपण या माऊलींचा या ठिकाणी यथोचित सन्मान करावा. नमस्कार. पुन्हा एकदा सर्वच मान्यवरांचं मनापासून स्वागत. ज्यांनी या सोहळ्याला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सहकार्य केलेलं आहे त्या सगळ्यांचं स्वागत करतो. जास्त विलंब नको. मला कल्पना आहे आपल्या चेहऱ्यावरचं जे हास्य आहे हे कुठेतरी आता दूर होताना दिसतंय आणि ते हास्य आणण्याचं काम आपल्याला हा निकाल करणार आहे. मित्रांनो, श्री समर्थ कृपा भजन मंडळ आणि या मंडळाचा आजचा हा 16वा वर्धापन दिन सोहळा अतिशय सुंदर आणि एका दैदिप्यमान वातावरणामध्ये संपन्न होतोय. या स्पर्धेमध्ये खास वैशिष्ट्य होते ते हरिकीर्तन सेवा ती पार पडलेली आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर दिवसभरामध्ये तब्बल 21 भजन मंडळांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. कारण कीर्तन महत्त्वाचं असल्यामुळे आपण 21 भजन मंडळ या ठिकाणी आपण संधी दिली होती आणि या सर्वच सहभागी भजन मंडळांचा मी पुढेच एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. कारण आपण अगदी थेट टिटवाळा, ठाणे, बदलापूर इथल्या या पश्चिम प्रभागातून आपण सर्वजण या ठिकाणी आलेले आहात, त्याबद्दल आपले मनस्वी आभार. श्रद्धा सबुरी भजन मंडळ या मंडळाचा त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतो आहोत.
नक्कीच आपण या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याला विनंती करतोय. मान्यवरांचं पुनश्च एकदा स्वागत. आपण आसनस्थ व्हा. मी माझ्या सर्व भजनप्रेमींना, सर्व भजनकरांना विनंती करतोय आपण देखील आसनस्थ व्हा. धन्यवाद. या ठिकाणी पहिलं पारितोषिक पुरस्कृत केलं जाते, प्रदान केलं जातंय या स्पर्धेतील प्रमोदजी कुळिये माऊली. आपणास विनंती करतोय रोख रक्कम देऊन त्यांचा आपण या ठिकाणी गौरव करतो आहोत. एकदा जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करू. श्री दत्तसाई रेल्वे प्रवासी भजन मंडळ आदरणीय प्रमोदजी कुळिये माऊली. धन्यवाद. विजेत्यांचं मनापासून आभार. यानंतर या स्पर्धेतील दुसरं पारितोषिक आहे उत्कृष्ट चकवा वादक आणि हा पुरस्कार जातो आहे साई सेवा रेल्वे प्रवासी भजन मंडळ, गायक आदरणीय शाहीर शरदजी तटकरे माऊली. चला या मंडळाला विनंती करतो आहे आपण व्यासपीठावरती या. उत्कृष्ट चकवा वादक हा पुरस्कार जातोय साई सेवा रेल्वे प्रवासी भजन मंडळ. हरीजी साळुंके माऊली, नितेजी धुळप माऊली आपल्या शुभ हस्ते आणि प्रेमनाथजी गुरव माऊली आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देतो आहोत. उत्कृष्ट चकवा वादक म्हणून ज्यांनी या स्पर्धेमध्ये हा पारितोषिकाचा किताब पटकावलेला आहे ते साई सेवा रेल्वे प्रवासी भजन मंडळ, गायक शरदजी तटकरे माऊली. धन्यवाद. मान्यवरांचे आभार, विजेत्यांचे अभिनंदन. यानंतर पुढील पुरस्कार असेल उत्कृष्ट रिदम वादक. उत्कृष्ट रिदम वादक हा पुरस्कार जाईल रामकृष्ण हरी भजन मंडळ, गायक आदरणीय श्रीयुत कृष्णाजी बंदरकर माऊली. या मंडळाचा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मित्रांनो, आपला पण नंबर काहीतरी येणार आहे, परंतु ज्यांचे आले त्यांच्यासाठी टाळ्या वाजवणं आपलं कर्तव्य आहे. उत्कृष्ट रिदम वादक हा पुरस्कार रामकृष्ण हरी भजन मंडळ, श्री कृष्णाजी बंदरकर माऊली आपलं मनापासून अभिनंदन. अय्यरजी माऊली, त्याचबरोबर राजू दवंडजी माऊली आणि शिवाजी बाणार माऊली आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण वितरित करत आहोत. उत्कृष्ट रिदम वादक हा पुरस्कार रामकृष्ण हरी भजन मंडळ, श्री कृष्णाजी बंदरकर माऊली यांना जातोय. मान्यवरांचे आभार, विजेत्यांचं अभिनंदन. धन्यवाद. पुढील पुरस्कार लगेचच आपण घेतोय उत्कृष्ट डफली वादक आणि हा पुरस्कार जाईल, मला वाटतं आजच्या या स्पर्धेमध्ये अनेकांची चांगली डफली वाजली होती, परंतु परीक्षकांच्या नजरेमध्ये, परीक्षकांच्या त्या गुणपत्रिकेमध्ये ज्यांना हा पुरस्कार दिला जातोय ते उत्कृष्ट डफली वादक पुरस्कार हेरंब भजन मंडळ, आदरणीय श्री दत्तारामजी धावडे माऊली यांना हा पुरस्कार वितरित केला जाईल. मी विनंती करतोय आदरणीय राम उतेकर माऊली, त्याचबरोबर राजेशजी पाडावे माऊली आपल्या राजेशजी पातारे माऊली आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान, हा पुरस्कार त्यांना आपण वितरित करू. उत्कृष्ट डफली वादक हेरंब भजन मंडळाचे आदरणीय श्रीयुत दत्तारामजी धावडे माऊली यांना हा पुरस्कार आपण जातोय. नक्कीच या ठिकाणी पुढे एकदा मान्यवरांचे आभार, विजेत्यांचं अभिनंदन. पुढील पुरस्कार लगेचच या ठिकाणी व्यक्त करतोय या स्पर्धेतील उत्कृष्ट गायक आणि हा पुरस्कार जाईल संत कृपा रेल्वे प्रवासी भजन मंडळ, आदरणीय श्री सदानंदजी सावंत माऊली यांना. या आजच्या स्पर्धेतील उत्कृष्ट गायक हा किताब त्यांनी पटकावलेला आहे. बाऊलींचं जोरदारपणे मी अभिनंदन करेन, त्यांचं स्वागत करेन. मी त्यांचं आदरणीय सदानंदजी सावंत माऊली, कृष्णाजी सुर्वे माऊली, चंद्रकांतजी गुरव माऊली आणि अक्षयजी शिंदे माऊली अशा या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी आदरणीय सदानंदजी सावंत माऊलींना हा पुरस्कार आपण देतो आहोत. या स्पर्धेतील उत्कृष्ट गायक म्हणून आपण निश्चितपणे या पुरस्कारासाठी प्राप्त झालेला आहात. खऱ्या अर्थानं यासाठी आपला या भजन कलेतील असलेला अनुभव, आपलं गायनाचं कौशल्य आणि खऱ्या अर्थानं त्याला यश मिळतंय.
पुणे एकदा मान्यवरांचा आभार आणि विजेत्यांचं अभिनंदन। यानंतरचा पुढील पुरस्कार असेल, पुढील बक्षीस असेल या स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ तृतीय म्हणून ज्या मंडळाने या ठिकाणी बाजी मारलेली आहे, ज्याने हे पारितोषिक पटकावलेलं आहे, तो पुरस्कार या ठिकाणी वितरित केला जाईल। भजन मंडळाचं नाव श्री वारकरी भजन मंडळ, सर्वांनी श्रीयुत सचिनजी उमवणे माऊली या ठिकाणी आपण असाल व्यासपीठावरती या स्पर्धेतील उत्तेजनार्थ तृतीय म्हणून आपल्याला हा एक बहुमानाचा बहुसन्मानाचा पुरस्कार दिला जातोय। आणि खऱ्या अर्थानं ही एक अभिमानाची गोष्ट आहे। टिटवाळ्यावरून आपली सेवा सादर करण्यासाठी ते आज या ठिकाणी आवर्जून होते आणि त्याला कल्पना होती की आजच्या सेवेमध्ये आपल्या माध्यमातून काहीतरी चांगल्या प्रकारचं सादरीकरण झालं आहे, निकाल चूक अचूक कशा पद्धतीनेही लागेल, परंतु आपण आज शेवटच्या क्षणापर्यंत हा गोडवा ऐकण्यासाठी आपण थांबलेला आहात, त्याबद्दल माऊली आपल्या सगळ्यांचे निशब्द आभार या ठिकाणी व्यक्त करतो। आदरणीय विनोदजी चव्हाण माऊली आणि पेवणाजी गुरव माऊली आपणास विनंती करतोय, आपण या स्पर्धेतील उत्तेजनार्थ तृतीय या सन्मानाच्या पारितोषिकाला आपल्या शुभ हस्ते आपण या विजेत्यांना आपण प्रदान करावा। चला कृपया आपण लगेचच पुढे एकदा मान्यवरांचे आभार, विजेत्यांचं अभिनंदन। यानंतरचा पुढील पुरस्कार असेल, पुढील बक्षीस वितरण असेल उत्तेजनार्थ द्वितीय आणि हा पारितोषिक हा सन्मान जातो आहे श्री संत ज्ञानेश्वर माऊली भजन मंडळ। एकदा या मंडळाचं मनापासून स्वागत। मुख्य गायकाचे नाव आदरणीय बापू महाराज सावंत माऊली, आपलं देखील अभिनंदन। विनंती करतोय या स्पर्धेतील उत्तेजनार्थ द्वितीय हा पुरस्कार दिला जातोय श्री संत ज्ञानेश्वर माऊली भजन मंडळ, गायक श्री बापू महाराज सावंत माऊली। आपण या मंडळाचे जर पदाधिकारी असतील, सदस्य असाल, कृपया आपण आपला हा सन्मान स्वीकारण्याकरिता व्यासपीठावरती या। उत्तेजनार्थ द्वितीय श्री संत ज्ञानेश्वर माऊली, मी विनंती करतोय आदरणीय भगुरी गुरुजी आपल्या शुभ हस्ते हा आपण त्यांना सन्मान देऊया। त्याचप्रमाणे अनंतजी शणै माऊली आपल्या दृढ व्यक्तिमत्वांच्या हस्ते आपण हा त्यांना पुरस्कार या ठिकाणी वितरित करू। उत्तेजनार्थ द्वितीय श्री संत ज्ञानेश्वर माऊली भजन मंडळ, आदरणीय गायक बापू महाराज सावंत माऊली, आपलं मनापासून अभिनंदन। आपण पाहिलं तर उत्तेजनार्थ तृतीय, उत्तेजनार्थ द्वितीय ही दोन्ही पारितोषिक या ठिकाणी वितरित झालेली आहेत। यानंतर उत्तेजनार्थ प्रथम म्हणून हा एक देखील महत्त्वाचा सन्मान आहे। या सन्मानासाठी कोणतं भजन पात्र ठरतंय तर मित्रांनो, उत्तेजनार्थ प्रथम याकरिता विजेतं भजन मंडळ आहे आई जीवदाणी भजन मंडळ, श्री दर्शन नवाळे माऊली, आपलं या ठिकाणी मनापासून अभिनंदन। आई जीवदाणी भजन मंडळाचे सर्व जर कार्यकर्ते असतील, सभासद असतील, कृपया आपण व्यासपीठावरती या। आजच्या या स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ प्रथम म्हणून हा सन्मान, हा पुरस्कार आपल्याला या ठिकाणी वितरित केला जातोय। आदरणीय जाधव माऊली आपल्या शुभ हस्ते आपण या उत्तेजनार्थ प्रथम आदरणीय अनंतजी शणै माऊली भगुरे गुरुजी आणि आदरणीय शिवाजी पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते उत्तेजनार्थ प्रथम हा एक बहुमुलाचं हे पारितोषिक आपण या ठिकाणी प्रदान करतो आहोत। विजेते मंडळ आहे आई जीवदाणी भजन मंडळ, गायक दर्शन नवाळे। धन्यवाद, मान्यवरांचे आभार आणि विजेत्यांचं अभिनंदन।
यानंतर महत्त्वाची आणि मोजकी 3 पारितोषिके शिल्लक आहेत आणि ही या स्पर्धेतील एक महत्त्वाची पारितोषिक आहेत. त्यामधील आपण गुरुजी आपण उभंच राहायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण पारितोषिक वितरण सोहळा लगेचच आपण पार पाडूया. सांघिक तृतीय हा पुरस्कार आहे, हे बक्षीस आहे आणि यासाठी विजेते ठरलेलं भजन मंडळ आहे. या सांघिक तृतीयकरिता रोख रक्कम 7,026 रुपये आणि एक आकर्षक अशी हे चषक आहे आणि त्यासाठी पात्र ठरत आहे पांडुरंग कृपा भजन मंडळ श्री राम उतेकर माऊली. श्री पांडुरंग कृपा भजन मंडळाच्या सर्व सभासदांना विनंती करतो आहे आपण या स्पर्धेमध्ये सांघिक तृतीय या क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहात. आपले पुनश्च एकदा मनापासून अभिनंदन. चला पुढे एकदा मान्यवरांचे आभार आणि विजेत्यांचं अभिनंदन. आपण पाहिलं तर श्री समर्थ कृपा भजन मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, सभासदांना विनंती आहे, आपण कृपया व्यासपीठासमोर या. आसनस्थ व्हा सगळ्यांनी. आता केवळ महत्त्वाची 2 पारितोषिके आहेत. अनेकांचं लक्ष वेधून राहिलं आहे. श्री समर्थ कृपा भजन मंडळाचा हा 16वा वर्धमान दिन सोहळा आहे आणि या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये कोणतं भजन मंडळ या ठिकाणी या स्पर्धेचा मानकरी ठरतंय. 2 पारितोषिके शिल्लक आहेत. धन्यवाद. पुन्हा एकदा सगळ्या मान्यवरांचा आभार. जास्त विलंब नको. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. अनेकांना कल्पना आहे केवळ आता 2 बक्षिसं शिल्लक आहेत सांघिकमधील आणि हे 2 बक्षिसं कोणत्या भजन मंडळाकडे जातील यासाठी अनेकांचं लक्ष वेधलेलं आहे. परीक्षकांच्या या पारदर्शक अशा परीक्षकांतून आपण हे अनुक्रमांक निवडलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा परीक्षकांचा आभार व्यक्त करेन. चला आपण जास्त विलंब नको. या स्पर्धेतील सांघिक द्वितीय रोख रक्कम 10,026 रुपये आणि एक आकर्षक असं चषक, आकर्षक असा हा करंडक आहे आणि हा सन्मान जातोय, हा पुरस्कार जातोय गत वर्षीच्या 15व्या वर्धमान दिन सोहळ्याला ज्या मंडळानं पहिलं पारितोषिक या ठिकाणी पटकावलं होतं, मात्र 2016च्या पर्वामध्ये त्यांना 2रा क्रमांक मिळतोय. अर्थातच ओम गुरुदेव रेल्वे प्रवासी भजन मंडळ या भजन मंडळाचं मी मनापासून अभिनंदन करेन. आपणास विनंती आहे आपण या स्पर्धेतील सांघिक द्वितीय या क्रमांकाचे आपण मानकरी ठरत आहात. आपले मनापासून अभिनंदन करेन. श्री समर्थ कृपा भजन मंडळाच्या आजच्या या 16व्या वर्धमान दिन सोहळ्यामध्ये आपण पाहिली तर ही भव्य दिव्य अशी रेल्वे प्रवासी भजन स्पर्धा होती आणि या स्पर्धेचा निकाल आपल्यासमोर येत असताना या स्पर्धेमध्ये सांघिक द्वितीय पारितोषिक जाते ओम गुरुदेव भजन मंडळ. या मंडळाचं पुनश्च एकदा अभिनंदन. गत वर्षीच्या आपण पर्वामध्ये प्रथम क्रमांक या ठिकाणी पटकावला होतात. यावर्षी मात्र आपल्याला द्वितीय क्रमांकावरती स्थानापन्न व्हावं लागते, समाधान मानावं लागते. धन्यवाद. आणि मित्रांनो, यानंतरचं एक महत्त्वाचं आणि सर्वांचं भावणारं पारितोषिक असणार आहे की खऱ्या अर्थानं श्री समर्थ कृपा भजन मंडळाच्या या भव्य दिव्य अशा भजन सोहळ्यात कोणतं मंडळ या स्पर्धेतील अव्वल ठरतंय आणि त्यासाठी सगळ्या मान्यवरांना विनंती करतोय कृपया आपण उभं राहायचं आहे. आपल्या सगळ्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेतील सर्वप्रथम आलेल्या भजन मंडळाला आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. आणि खऱ्या अर्थानं श्री समर्थ कृपा भजन मंडळ नालासोपारा विरार
उपरोक्त मंडळाचा आजचा हा 16वा वर्धापन दिन सोहळा मित्रांनो या ठिकाणी संपन्न होतोय. आपण या सोहळ्याला सकाळपासून अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अतिशय मौलिक असं सहकार्य केलेलं आहात आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेचा अंतिम विजेता महाविजेता ठरतोय श्री साईनाथ भजन मंडळ ठाणे. आदरणीय श्री अनिकेतजी वालपकर माऊली आपलं मनापासून अभिनंदन करेन. रोख रक्कम 16,026 रुपये आणि आकर्षक चषक देऊन आपणास या ठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहे. श्री समर्थ कृपा भजन मंडळाच्या या भव्य दिव्य सोहळ्यात या स्पर्धेचं अव्वल ठरलेलं भजन मंडळ अर्थातच श्री साईनाथ भजन मंडळ ठाणे ते विरार असा आपला प्रवास होता आणि या प्रवासाला खऱ्या अर्थाने कुठेतरी यश मिळतंय. मी आपल्या सगळ्याच सभासदांचं सगळ्या या भजन सादरकर्त्या कलाकारांचं मनापासून स्वागत करेन. मी मान्यवरांना विनंती करेन आपण या स्पर्धेतील पहिलं पारितोषिक सांघिक प्रथम क्रमांक रोख रक्कम 16,026 रुपये आपण प्रदान करत आहोत श्री साईनाथ भजन मंडळ ठाणे. मुख्य गायक आदरणीय अनिकेतजी वालापकर माऊली. सगळ्यांना विनंती आहे आपण पसायदान करायचं आहे. सगळ्यांना महाराजांनी म्हटलं होतं जे कृपया आपण सभागृहाच्या बाहेर जात आहेत केवळ आपण 5 मिनिटासाठी जर आपण पसायदान केलं तर नक्कीचपणे हा कार्यक्रम कुठेतरी यशस्वी होताना दिसेल. हा शेवटचा क्षण आहे आणि हा शेवटचा क्षण गोड करण्यासाठी जे सभागृहाच्या बाहेर जात आहेत त्यांना विनंती करतोय कृपया आपण सभागृहामध्ये पुन्हा पुरागमन करा. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो मज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछिल तो तेला हो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतो तया भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे लांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी भजिजो आदिपुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकिये दृष्टादृष्ट विजये होवावेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो आओईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. ओम शांती शांती. श्री हरे नमः श्री हरे नमः श्री हरे. वेदव्यासा भाद्रणा गोविंदा वेंकटरमणा श्रीनिवासा गोविंदा विठ्ठला